महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि फॉर्म भरण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली. मात्र कालपासून या योजनेचे खात्यात पैसे जमा व्हायला लागले. त्यानंतर मात्र महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. आपल्यासोबत काही वाशिमच्या महिला आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. नेमक्या पैशाचं काय करणार आहेत, कधी मिळाले आणि काय भावना आहेत. ताई, कधी मिळाला मेसेज पैशाचा? मला काल 7:53ला. अच्छा, किती पडले अकाउंटमध्ये? 3000 रुपये. आता काय करणार आहे 3000चं? मी माझ्यासाठी स्वतःसाठी खर्च करणार, बरोबर. कारण भावांनी पाठवल्यावर मी माझेच खर्च भावाने करणार. पाठवले. तुमच्या काय भावना आहेत की पैसे मिळाले? आता तुम्हाला कधी मेसेज मिळाला? मला काल 5 वाजता मिळाला हां हां. आणि मी माझ्या स्वतःसाठीच खर्च करणार घरी आहे. देणार नाही? अच्छा, घरी देणार नाही. ताई, काय भावना आहेत? तुम्हाला किती वाजता मेसेज पडला? मला 7 वाजता मेसेज पडला. खूप आनंद झाला. मला इतका आनंद झाला, मी माझ्या मैत्रिणीशी चर्चा केली, तुला भेटले का नाही म्हणून. ती नाही म्हटली. मग माझा जीव थोडासा तळमळ झाला. तिला भेटल्यावर मला खूप आनंद झाला. मी आता लाडक्या भावाची साडी घेणार आहे. राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा लाडक्या भावाला. फॉर्म भरताना काय दगदग झाली? कसा फॉर्म भरला होता तुम्ही? फॉर्म भरताना खूप दगदग झाली. काही डॉक्युमेंट सापडले नाही. टीसी वगैरे खूप वर्ष झाली शाळा सोडून. टीसी भेटायला वगैरे खूप उशीर झाला थोडासा, पण काही अडचणी आल्या नाही तशा. अच्छा, तर तुमचा चेहरा जरासा जास्त फुललेला दिसतोय. काय आहे 3000 रुपयाचं काय करणार आहे? मुख्यमंत्र्यांनी मला लाडकी बहीण म्हणून जे 3000 रुपये दिले, त्याचं रिटर्न गिफ्ट म्हणून मी त्यांना ओवाळणीमध्ये राखी पाठवणार आहे आणि त्यांच्यासाठी काहीतरी भेट पाठवणार आहे. अच्छा, काय पाठवणार आहात? आता विचार करेन काय अच्छा, पाठवायचं. अच्छा. ताई, तुम्हाला मिळालेत का पैसे? हो सर, मिळाले. पण आधी माझ्या मैत्रिणीला आला मेसेज, मग मला आला. माझा जीव थोडा व्हायला लागला. मला अगं तुला मेसेज आला, मला काऊन नाही आला? कारण आम्ही दोघींनी सोबत केलं होतं ना, तर मग आला नाही. मग रात्री आला मला मेसेज, तेव्हा मला बरं वाटलं. फॉर्म भरताना किती वेळ लागला होता? किती वाजता गेला होता फॉर्म? आम्ही दुपारीच गेलो होतो. आधी आम्ही ऑनलाईन केलं. ऑनलाईन अर्ध्या तासात लागलं. तिला वेळ लागला, मलाही वेळ लागला अर्धा तास. मग आम्ही दुसऱ्या दिवशी ऑफलाईन पण केलं. त्याच्यामुळं त्याच्या 8 दिवसांनी आम्हाला लगेच मेसेज आला अप्रुव्हलचा. मग आता काल पैसे आले. काय करणार आहात पैसे? आता आम्ही ठरवलं आता काहीतरी करायचं आपल्याला. त्या 3000चं एखादी सोन्याची वस्तू घेऊ, छोटीशी काही घेऊ. भावाने दिलेल्या पैशाचं चांगली वस्तू घेऊन ती जतन करणार आहोत, अशाच या महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, वाशिम. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.